हाय, जय श्रीराम. तर आज छान काहीतरी साधं आपलं सिंपल साधं जे आहे ते बनवूया. ठीक आहे. तर आता भाज्या निघतच आहे, जे आता थोडा हलका हलका पाऊस येत आहे तर भाज्या हळूहळू आपल्या चालू होत आहे निघणं. तर बघा, ही भाजी जी आहे ते घोरची भाजी आहे. बघा, याचे पानं छान मोठे मोठे आहे. तर ही भाजी जी आहे ते घोरची भाजी आहे. तर छान भाजी छान बनवूया. थोडी आंबट पण असते ही भाजी, म्हणजे थोडंसं, एकदम नाही, पण छान अशी भाजी आहे. मस्त अशी, म्हणजे जे म्हणताय ना की छान अशी ताजी ताजी जे म्हणत आहे तशी भाजी आहे. तर छान आता निघत आहे, म्हणजे निघतच असते, हमेशाच असते, कारण की भाज्यांमध्ये असतेच भाजी. जास्त करून चवळीच्या भाजीमध्ये असते. तर बघा, छान अशा मस्त अशी भाजी आहे, हिरवीगारची घोरची भाजी आहे. तर छान वरणामध्ये करणार आहे, जे आपलं वरण राहते तुरीच्या डाळीचं, त्याच्यामध्ये करणार आहे. छान मस्त जे आहे वरण होते. तर हे म्हणजे मोठी जुडी होती. तर बघू शकता, मी छान असे वाट्यामध्ये छान असं तोडून ठेवलं आहे वरणामध्ये टाकायला. टेस्टी छान वरण होते. तर ही थोडंसं ठेवलं आहे, कारण की एकदम आंबट होऊन जाईल म्हटलं जास्त. आपल्याला तर साधी भाजी पण याला करता येते, जसं आता आपण चवळीची भाजी वगैरे करतो तसंही करता येते भाजी. पण एवढी सारी नाही टाकू शकत म्हटलं, कारण की मोठी जोडी होती. तर थोडीशी अर्धी तोडली आणि अर्धी जी आहे ते छान ठेवली आहे. तर छान वाट्यामध्ये तोडले. याला छान असं धुवून टाकूया, काही आहे नाही याच्यामध्ये, पण एक धुवून टाकलं, आपलं नेहमीचं काम म्हटल्यासारखं. तर बघा, छान असं मस्त आंबटसर भाजी, आंबटसर जे वरण आहे ते होते आणि छान टेस्ट लागत असते. जसं आता आपण पालकचं वरतो किंवा जे वांगे वगैरे टाकतो वरणामध्ये, तर ते कसं वेगळं वेगळं टेस्ट लागत जाते. वांग्याचं जे टेस्ट आहे वरणाचं ते वेगळी टेस्ट लागत असते, जे पालकचं टेस्ट आहे ते वेगळी टेस्ट लागत असते, आणि याची जे टेस्ट आहे ते वेगळी टेस्ट लागत असते, असं आहे. तर खूप सारी, म्हणजे जे म्हणतात ना, आता मार्केटमध्ये गेलो होतो ते एकदम ह्या दिसल्या जुड्या ज्या आहे आपल्या, जे म्हणतात जुड्यात बांधून ठेवत असतात त्या बाया मार्केटमध्ये. तर छान असं ताजी ताजी भाजी दिसली तर म्हटलं छान. पालक तर आपण नेहमीच खात होतं, म्हणजे हर वेळेस पालक मिळत असते आपल्याला, असं काहीच नाही. तर म्हटलं ही भाजी जी आहे ही भाजी मिळत असते असं काहीच नाही, पण तेच म्हणतात की जेव्हा पाहिजे आपल्याला तेव्हा मिळत नाही आहे. तर पालक तर आपण नेहमीच खात असतो. तर आता घोरची भाजीचं जे वरण आहे ते करूया म्हटलं. छान टेस्टी आणि थोडंसं आंबट पण येत असते, तर छान टेस्ट लागत असते. काहीतरी वेगळं, जे आपली चव म्हटला मनासारखी वरण, तर तशी लागत असते. नेहमीच आपण पालक जे डाळ वरण आहे वांगे टाकून ते खात असतो. तर आता हे छान वरण खाऊया म्हटलं, कारण की काहीतरी वेगळा, म्हणजे नाही का, वरणाचा टेस्ट आपल्याला छान वाटेल जेवणामध्ये, असं आहे. तर छान आता कापून ठेवला आहे, आणि पोळ्या नाही करणार आहे, भात आणि वरणच करणार आहे छान. कारण की संध्याकाळचं थोडं मी हलकंच जेवण करत असते. मी मागच व्हिडिओमध्ये वगैरे सांगितलं होतं की जेवढं हलकं जेवण संध्याकाळचं, थोडा हलका म्हणजे ते म्हणतात ना, पाणी पण स्टार्ट झालं आहे, तर तेवढंच जेवढं हलकं आपलं कारण की सकाळी म्हणताय ना की माझ्याकडे पत्ताकोबी होती, तर त्याचे ते म्हणतात ना की आदल्या दिवशी भाजी बनवली आणि मग फ्रीजमध्ये ठेवून दिली, त्याचे ते काय पराठे बनवले. तर ते कसं जड पण, जे म्हणतो ना की सकाळी आपण कसं हेवी जेवण झालं, वरणही होतं आणि तेच म्हटल्यासारखं, तर तेच आता म्हटलं साधं आता संध्याकाळी वरण जे आहे ते करूया, पण काहीतरी वेगळा टेस्ट त्याच्यामध्ये ट्विस्ट म्हटल्यासारखं, तर ते करूया म्हटलं. तर तेच म्हणता की ते तुझे पराठे खाऊन त्याच्याने थोडंसं पोट जसं आहे ते म्हटलं डबकं झालं आहे. तर आता छान हलकं संध्याकाळी जेवण केलं की छान वाटेल, असं म्हणून म्हटलं काहीतरी आंबट पण त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं पण म्हटल्यासारखं, म्हणून ही घोरची भाजी जी आहे ती घेतली होती, आणली होती, छान साफ करून ठेवली आहे. कारण की याच्यामध्ये पण ते म्हणतात ना कचरा असतो, तर याच्यामध्ये पण छान असं साफ याला करावं लागते. तर बघा, का एक एक काढून याला साफ करून ठेवला आहे. तर याला तोडताना तर हे हातानं असे काळे होतात थोडेसे, हाताला आपण जसं तोडतो, बाकीच्या भाजीचं माहीत नाही, हिरवं पण येते, पण त्याच्याने काळं पण आलं आहे. तर छान धुवून टाकले तरी पण ते काही काळं गेलं नाही आहे. तर साईडला ठेवून देऊया ही भाजी, आणि ही छान आता भात मांडूया, आणि हे घोराची भाजी छान धुवून टाकूया. ठीक आहे, तर आधी भात मांडून देते. छान जे आहे तांदूळ धुवून टाकते. तर भात मांडला आहे छान. तर आता कांदा कापून ठेवला आहे, मिरची आहे, आणि लसण काढून ठेवलं आहे, थोडं मोठे गाठे आहे. तर लसण काढून ठेवलं आहे थोडं,
आणि मिरची आहे आणि कांदा कापला आहे, तर आणि टमाटर जे आहे टमाटर ते टाकणार आहे. आणि आधीच वरण जे आहे थोडं मी शिजवून ठेवलं होतं, तर छान पातळसर करायला थोडं, म्हणून थोडंसंच छान असं शिजवून ठेवलं आहे. तर तेच म्हणतं की छान आता इकडे भात मांडला आहे, तर आता इकडे छान असं जे आहे घोरच्या भाजीला फोडणी देऊया. ठीक आहे. तर ही इकडे भाताचं उकडी आली आहे, इकडे ठेवून देते आणि जे आपल्या वरणाला आहे ते फोडणी देते. ठीक आहे. तर आता कढई मांडली आहे, छान तेल टाकून देऊया. तर तेल टाकलं आहे छान, तर होऊ देऊया तेलाला, कारण की झाल्याशिवाय तर काही टाकता येत नाही. लगेच कसं फ्रीजमधून काढलं ना सामान तर त्याला ओलावा येत असते, जे ओलंपण आहे ते. तर थोडंसं पुसून टाकले मिरची लावलेले टमाटर वगैरे, कारण की ते मग तडतड होते की पाण्याचं थोडंसं तेलामध्ये गेलं असं पण आहे. तर छान इकडे भाताला पण उकळी आली आहे, तर थोडं जिरं मोहरी घेते. तर आधी जे आहे ते छान मोहरी टाकत आहे, 2-3 आणि जिरं टाकलं आणि जे लसणाच्या पाकळ्या आहेत ते टाकत आहे. तर छान लसणाच्या पाकळ्या झाल्या आहे, कांदा टाकूया. आणि मिरची जे आहे ते छान असं 2 तुकडे करून टाकते. तर बघू शकता छान असं टमाटर मिरची जे आहे ते सोडलं आहे, छान होत आहे. आणि इकडे भाताचं पाणी पण घातलं आहे. तर आता तिखट मीठ सोडून देऊया भाजीमध्ये. मिरच्या टाकला आहे तर थोडंसं 1 चमच फक्त तिखट टाकणार आहे. हळद ऑलरेडी टाकली आहे शिजताना वरणामध्ये, पण थोडीशी किंचित जे आहे चवीला टाकणार आहे. आणि मीठ तर नंतरच सोडते. तर बघा छान असं तिखट वगैरे टाकलं आहे, हळद वगैरे. आता ही भाजी आहे ती सोडून देऊया, पहिले शिजू देऊया. छान शिजू द्यावं लागते भाजीला. तर बघा, तर छान भाजी टाकली आहे. बाबा उडत आहे बघा, काही करू नये. त्याच्या ज्या बिया असतात ना ते उडतात. थोडं मी ताट ढाकून घेते, कारण की हे उडत आहे. तर छान याला शिजू द्यावं लागते भाजीला, कारण की कच्चं पण लागेल. तर बघा बऱ्यापैकी शिजली आहे भाजी छान. थोडीशी पुन्हा 5 मिनिटं होऊ द्यावं लागेल. तर बघा छान अशी शिजली आहे भाजी. तर ही भाजी नेहमी मला जर करायची राहिली तर मी कशी करते, आता हे तर अशी पद्धत करत आहे, कारण की माझ्याकडे ऑलरेडी जे वरण आहे ते शिजून आहे. तर मी काय करते, कधी कधी डायरेक्ट असं आपलं जे आहे कुकरमध्ये तसं लावून टाकते.
म्हणजे नाही का डायरेक्ट फोडणी देऊन. नाहीतर बघ काय करते की गॅसवरची केटली आपल्या जुनी पद्धत जी आहे केटली मांडून त्याच्यामध्ये डाळ शिजवून मग ते वरून आपलं जे म्हणतात ना की भाजी जसं आपण पालक सोडतो डाळ भाजी कशी करतो तसं पहिले ते घोराची भाजी सोडायची, मग थोड्याशा 2 मिरच्या टमाटर तिखट मीठ वगैरे टाकायचं मग फोडणी द्यायचं. तशी पण छान पद्धत आहे करायला, छान टेस्ट लागत असते असं आहे. पण ते कसं थोडं खूप वेळ जातो त्याला असं आहे. वरण म्हणजे ते शिजायला पण वेळ लागते, म्हणून म्हटलं भाजी थोडीशी शिजवून टाकली की होऊन जाते पटकन वरण. तर ते तसं पण करू त्याची पण ते मस्त टेस्ट लागत असते असं पण आहे. तर मागे आणली होती तर छान म्हणजे भाजीच केली होती, नुसती वरण आणि साधं वरण आणि भाजीच केली होती. आता म्हटलं छान वरणामध्ये करूया, कारण की हजबंडला आवडते. तर हजबंड म्हणत होते अगं खोबऱ्याची भाजी घेतली तर वरणामध्ये कर असं आहे. तर तेच म्हणतात की छान आंबटसर काहीतरी टेस्ट नाही का वरणामध्ये, कारण की मला तर आवडते ते निंबू वगैरे पिरून वरणामध्ये खायला, तर हजबंडला नाही आवडते. पण तेच म्हणतात की छान ही वरण जसं आंबट आपण करतो तसं छान लागेल, टेस्ट छान लागेल असं म्हणून. तर छान आता ते झालं आहे, जे आता भाजी म्हणत आहे छान अशी पूर्णपणे जी आहे म्हणजे कसं पूर्ण असं शिजवा लागेल, कारण की काही मग कसं कच्चं पण नाही राहिलं पाहिजे, पूर्ण भाजी कशी शिजते तशा टाईप. तर बघा छान अशी मस्त अशी शिजून गेली आहे जी भाजी आहे ती, छान असं पूर्ण तिखट मिठामध्ये छान ते विरघळून गेली आहे म्हटल्यासारखं, छान शिजून गेली आहे. तर आता याच्यामध्ये छान वरण सोडूया. डाळ भाजीसारखी वाटत आहे, दिसत आहे, कारण की जे डाळ आहे ते थोडंसं डाळ जे शिजली नाही बरोबर तर ते डाळ दिसत आहे. तर बघू शकता कशी दिसत आहे छान असं डाळ भाजीसारखी. तर याच्यामध्ये किंचित थोडं पाणी सोडूया. तर बघा छान पाणी सोडलं आहे याच्यामध्ये डाळीमध्ये आणि छान असं मस्त जे आहे पातळसर झाली आहे. तर याच्यामध्ये मीठ टाकून देऊया. मीठ टाकून देते. ठीक आहे, इकडे भात पण झालाच आहे. आता याला उकळी आली की झालं, बंद करून देते. तर झाली आपली डाळ. जे घोराची भाजीची जे आहे ते टाकून छान असं वरण बनवलं आहे. तर छान मस्त असं जे छान जे म्हणतात तडका जो आहे तो कडक झाला, कारण की लसूण पूर्ण जे आहे काळं झाला आहे. तर छान टेस्ट लागत असते. तर याला उकळी येऊ द्या 2 मिनटं आणि मग. तर वरण झालं आहे छान. आता याला बंद करून टाकूया, कारण की छान मस्त उकळी आली आहे, जे म्हणतात ना असं छान उकळी आली आहे. आणि आता याला छान असं बंद करून टाकूया. ठीक आहे, आणि छान असं ताट वाढून घेऊया. तर भात आणि जे घोराची भाजी टाकून वरण जे बनवलं आहे छान टेस्टी आणि काहीतरी वेगळं आंबट पण म्हटल्यासारखं काय, कारण की हमेशाच आपण पालक जे वांगे वगैरे टाकून खातच असतो, तर ही काहीतरी वेगळं म्हटल्यासारखं वरण. तर ठीक आहे, छान आता भात घेऊन घेऊया ताटामध्ये आणि वरण घेऊया. गरम गरम भात आहे आणि जे वरण आहे ते घेऊया छान. तर छान मस्त अशी जे भाजी आहे शिजून गेली आहे. आणि पापड, इज्जत पापड, जे छान असं टेस्ट येईल खातानी, पापड खातानी. तर बघू शकता छान असं ताट वाढलं आहे, संपूर्ण म्हटल्यासारखं गरम गरम आहे. तर बघू शकता छान असं संपूर्ण ताट वाढलं आहे, छान गरम गरम भात आहे, वापस निघत आहे आणि डाळ झाली आहे जी घोराची भाजी टाकून आहे. बघू शकता मस्त अशी ते भाजी दिसत आहे, छान लसण दिसत आहे आणि इकडे पापड आहे ठेवलेला. तर बघा मस्त असं गरम गरम वरण भात रेडी आहे, जी घोराची भाजी टाकून वरण केलं आहे आणि पापड ठेवला आहे, भात आहे गरम गरम.
तर छान तुम्ही पण करून बघा, छान वरण लागेल, काहीतरी वेगळं पण म्हटल्यासारखं. आणि भात गरम खूप छान वाटत आहे मला, तर भूकच लागली आहे एकदम पाहून गरम गरम, कारण की वरणाची खूप छान जे आहे स्मेल येतो, ती वास येतो, अशी म्हटल्यासारखं खूप छान वाटत आहे गरम गरम. तर तुम्ही पण करून बघा, तुमच्याकडे पण मिळत असेल घोरची भाजी जी आहे, छान असं काहीतरी वेगळी भाजी म्हटल्यासारखं, वेगळं वरण म्हटल्यासारखं. ठीक आहे, जय श्रीराम.